झी 24 तास एक पाऊल पुढे। गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सजली आहे। सर्व नाशिककर गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत। नाशिकमध्ये यंदा गणपतीच्या हटके मूर्ती पाहायला मिळतात। नाशिकच्या बाजारातली ही लगबग पाहूया या रिपोर्टमध्ये। गणेशाच्या आगमनाला अवघे काही तास उरलेत, त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठा उत्साहाने भरून गेल्या आहेत। गणेश चतुर्थीच्या दिवशी ट्रॅफिक जामचा बाप्पाला त्रास होऊ नये त्यामुळे बरेच जण आधीच गणेश मूर्ती घरी नेत आहेत। शहरातले गणेश मूर्तींचे सगळे स्टॉल्स गजबजून गेलेत। दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, सिद्धिविनायक या गणेश मूर्तींसह यंदा बाल गणेश, 3D गणेश, सहारा क्रिकेट टीमचा सदस्य असणारा बॅट्समन गणेश, हॅपी मॅन गणेश, माय फ्रेंड गणेशाच्या रूपातला गणेश, गॉगल घालून सॅक्सोफोन वाजवणारा गणेश अशा विविध रूपातल्या आकर्षक मूर्ती नाशिकच्या स्टॉल्सवर दिसतायत। मात्र गणेश मूर्तींच्या किमतींमध्ये यंदा 40% वाढ झाली आहे। नुकतीच झालेली डिझेल दरवाढ, कच्च्या मालाचे वाढलेले भाव, वाहतूक खर्च या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कमीत कमी 300 रुपयांची मूर्ती बाजारात बघायला मिळतीये। 40% वाढवलेले ते म्हणतात की पीओपी महाग झालेली आहे, कलर महाग झालेला आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट खर्च वाढलेला आहे, असं सर्व मिळून आम्हाला 40% मूर्ती वाढ झाल्यामुळे मालाला अजिबात मागणी नाही। लोक इतके पडून मागतात की आम्हाला असं वाटतं की आमच्या आणलेल्या भावापेक्षा पण कमी मागताय। मालाचा पैसा होईल किंवा नाही होईल ते पण सांगू शकत नाही। गणेश मंडळांची ही लगबग सुरू झाली आहे। देखाव्यांवर शेवटचा हात मारण्यात कारागीर मग्न आहेत, तर पूजा साहित्य, 21 भाज्या, दुर्वा, पत्री खरेदी करण्यास 94 वर्ष आहे आणि शिवसृष्टी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर 5 चलचित्र त्यांच्या जीवनात घडलेल्या कथा आहे। वाघिणीचं दूध काढतात, खेडाळेश्वराचं दर्शन, आग्रहून सुटका आणि शिवराज्याभिषेक पर्यंत आणि भवानी तलवार देते असे वेगवेगळे प्रसंग आम्ही यंदाच्या वर्षी दाखवत आहोत। गणपती मूर्तीमध्ये 40% वाढ झालेली आहे। पेट्रोल डिझेल गॅस वाढल्यामुळे गणपती उत्सवाचं साजरा करायला लोकांना पारंपरिक चालू आहे। त्याच्यामुळे कसं आहे, डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे ते बी वाढ होत चाललेली, प्रत्येकाच्या खिशानुसार व झडतीनुसार झड पडत चाललेली आहे। नाशिककरांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतोय, मात्र आता प्रतीक्षा आहे ती गणेशाच्या आगमनाची। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।